घरी गेल्यानंतर अशी घरचे विचारायचे की तू बिगारी का, बिगारी काम करतोय का. कपडे तेवढे खराब व्हायचे. पैशापेक्षा समाधान खूप महत्वाचं आहे यामध्ये. पैसा सगळेजण मिळवतात, पण आतापर्यंत मी पैसा 100% प्रत्येक बिझनेस पैशासाठीच करतो, सगळ्या गोष्टी आहेत, पण मी पैशापेक्षा समाधानासाठी या गोष्टी करतोय. 2007 पासून ते आतापर्यंत 1200-1250 लोकांना मी पोझिशन दिले घरात. प्रॉब्लेम्स हे माझ्या 100% गुरु आहे माझं, जेणेकरून मी आज इथपर्यंत पोहोचलोय. खूप व्यक्ती आहेत की ज्यांचा माझा अदृश्य पाठिंबा आहे. घर बांधताना लोकांना RCC बांधकाम प्लास्टरपर्यंत लोकांच्या काहीही शंका नसते. प्रॉब्लेम्स यायला पाहिजेत. मला रोज प्रॉब्लेम येतात, त्याशिवाय सोल्युशन सापडत नाही. आणि ते जे प्रॉब्लेम्स आले त्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. सगळ्यांना व्यवसाय करायचा, व्यवसायासाठी एफर्ट्स नाही द्यायचे. प्रत्येकाला असं वाटतं की आज ठीक आहे विनायक खाडे आज इथं आहे, पण विनायक खाडे इथंपर्यंत यायसाठी त्यांना किती कष्ट केलेत, याच्या आधीचे एफर्ट्स किती आहेत हे लोकांना दिसत नाही. नमस्कार, मी दीपक. आज आपल्याबरोबर हॅशटॅग वैयक्तिक प्रस्तुत या चॅनलवरती कोल्हापूर ते पुणे हा एक प्रवास एका व्यक्तीचा आहे. एक मोटिवेशनल जर्नी आहे. आपल्याला देखील ती पाहायला आवडेल. ती जर्नी अशी आहे की आपलं शिक्षण कोल्हापूरमध्ये कंप्लीट केलं, नंतर जॉब केलं, नंतर एक स्वतःची कंपनी उभारून एक स्वतःचं खूप मोठं असं अस्तित्व निर्माण करणारे असे असणारे विनायकजी खाडे. त्यांची एक वात्सल्य ही कंपनी आहे, ती चांगल्या पद्धतीने आता ग्रो केली आहे. खूप सारे प्रोजेक्ट त्या कंपनीच्या माध्यमातून चालतात. ती कंपनी कशी उभी राहिली, त्याच्या मागचे कष्ट काय, आज त्यांच्याकडून मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहेत. सर, तुमचं हॅशटॅग वैयक्तिक या चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. नमस्कार सर. मी म्हटल्याप्रमाणे पुणे ते कोल्हापूर हा एक प्रवास आहे. बरोबर. हा आपण जाणून घेऊ. पुण्यामधला संपूर्ण असा प्रवास यामधून आपण जाणून घेऊच कसा आहे, किंवा ती कंपनी वात्सल्य कन्स्ट्रक्ट कशी कंपनी उभा राहिली हे आपण जाऊ. पण आपण शिक्षण हे कोल्हापूरमध्ये कम्प्लीट झालं. बरोबर. तर शिक्षण कशामध्ये कम्प्लीट केलं आणि पुण्याला यायचं काय कारण होतं? जेव्हा मी सुरुवातीला कोल्हापूरमध्ये होतो, साधारण मी माझं ग्रॅज्युएशन कोल्हापूरमध्ये कम्प्लीट केलं. ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाल्यानंतर साधारण 2007-8 साली मी पुण्यामध्ये आलो जॉबच्या निमित्तानं. तर जॉब करता करता सुरुवातीला मी कात्रजच्या ठिकाणी एका डेव्हलपर कंपनीत काम केलं. मी 2009-10 साली इथे एक समर्थ गायत्री म्हणून कंपनी होती, तिथं साधारण जॉब सुरुवात केला. त्यानंतर लक्ष्मी प्रॉपर्टीज असेल, त्यानंतर यशोदा डेव्हलपर्स होते, यशोदा डेव्हलपर्स पर्यंत मी 2013 पर्यंत साधारण जॉब केला. तिथून पुढे मी साधारण हे सगळं जॉब करता करता मी असं कधी माझं जॉबमध्ये असं कधी मन रमलंच नाही. तर त्या दरम्यान मी छोटी छोटी कामं घ्यायची. म्हणजे ज्यावेळेस मी जॉबवरून निघायचो त्यानंतर संध्याकाळी नाईटला काहीतरी मी किरकोळ लेबोरेटरीवरती कामं घ्यायची. त्यानंतर ऍसिड वॉश क्लिनिंग, त्यावेळेस मी हाऊसकीपिंगचे एक काम घेत होतो की जेणेकरून काहीतरी ज्यावेळेस माझा जो फावला वेळ असेल त्यामध्ये मी त्या सगळ्या गोष्टी करत राहील. म्हणजे हे सगळं जॉब करत असतानाच हे करायचं तुम्ही? हा, जॉब करत साईड बिझनेस तो आम्ही करत राहायचो. त्यानंतर मग जॉब केलात, जॉब करून मग व्यवसायामध्ये आपल्याला गेलं पाहिजे. आता मला मन रमत नव्हतं. बरोबर. याचं काय कारण होतं? मन रमायचं नाही, म्हणजे कधी असं वाटायचं नाही की आपल्याला बाबा ह्या जॉबच आपल्याला सर्वस्व आहे. कारण की मी जसं मी कोल्हापूरून जेव्हा पुण्यामध्ये आलो त्यावेळी असं काहीतरी वाटायचं की नाही, आपली काहीतरी लाईफमध्ये आपण काहीतरी अचिव्हमेंट केली पाहिजे, आपण काहीतरी वेगळं केलं पाहिजे जगापेक्षा. मी ज्यावेळी हाऊसकीपिंग सुद्धा काम करत होतो त्यावेळेस पण काहीतरी वेगळं, म्हणजे आपण जशी गाडी पोझिशन घेतो, आपण जेव्हा न्यू कार पोझिशन घेतो, जसं बरेच लोकांचं स्वप्न असं असतं की माझं न्यू फ्लॅट मी पोझिशन घेतोय. तर त्यावेळेस मी ते डोअर ओपन करताना डोअरला ते ऑइल लावणं, वॅक्स लावणं, त्यानंतर ते क्लीन ठेवणं, त्यानंतर आपले जे मार्बलचे फ्रेम्स असतील त्या प्रॉपर क्लीन करणं, जेणेकरून त्यांना तो फील यावं की बाबा मी ब्रँड न्यू फ्लॅट घेतोय. आणि त्यामुळे मला त्या हाऊसकीपिंगची पण कामं मला त्या रेटने आणखी त्या क्वालिटीची त्यावेळेस मिळायची. म्हणजे या कामापासून सुरुवात होऊन इथपर्यंत आलाय. येस 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 येस. आता काय जॉब कधी सोडलात? जॉब सोडल्यानंतर तुम्ही कारण सांगितलं की मन रमत नव्हतं. जॉब कधी सोडलाय? जॉब सोडला 13-14 साली मी साधारण जॉब सोडला. नंतर डायरेक्ट व्यवसायामध्ये चालाय. व्यवसायामध्ये मग सुरुवात केली की म्हणजे ज्यांच्याकडे मी आतापर्यंत जॉब केलाय ते सुद्धा आता माझ्या कॉन्टॅक्टमध्ये, आणखी त्यांनी सुद्धा खूप पाठिंबा आहे मला या बाबतीत. तर मी साधारण जॉब केल्यानंतर जेव्हा मी बिझनेसला सुरुवात केली त्या सुरुवातीला लेबोरेटरीवरती कामं घ्यायची. पण त्यावेळेस माझं जस्ट लग्न झालं होतं. लग्न झाल्यानंतर त्या दरम्यान असं कुठतरी रिस्क घ्यावी किंवा असं काही आपल्याला पाठिंबा नाही बाबा आपण हे झालं सक्सेस होतंय की नाही, अशा गोष्टी वाटायच्या सुरुवातीला. पण नंतर जसं त्यामध्ये जॉब सोडल्यानंतर जसं त्या ग्रोथ मिळत गेली, क्वालिटी आणि सर्व्हिस ह्या दोन गोष्टी मिळाल्या, त्यानंतर जशी ग्रोथ होत गेली तशी त्यामध्ये इंटरेस्ट तयार होत गेला.
आणि तो इंटरेस्ट आज इथपर्यंत पोहोचलाय. वात्सल्य हे पहिल्यापासून नाव ठेवलं, त्याच्या माध्यमातूनच तुम्ही त्याच्या अंडरखाली सगळी कामं चालली. कामं काय काय चालतात आता? कामं कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे माझा, प्लॉटिंगचा पण बिझनेस आहे, आणि त्यानंतर आता एक मटेरियल सप्लायची मी एक फर्म चालू केली. तिन्ही गोष्टी आता चालू आहे. आता काय होतं, आपण जेव्हा नोकरी करतो तो भाग वेगळा राहिला, आपल्याला नोकरी करायची म्हणून. आता तुम्ही व्यवसायामध्ये आलाय, बरोबर, तर आता याच्यामध्ये खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची लोक भेटतात. तर आपल्याला एक व्यवसाय वाढवण्यासाठी अशी काही लोकांची म्हणजे काय एक पायरी असते की ही लोक भेटलीत, मला इथपर्यंत खूप त्यांना सपोर्ट दिलाय, परत अजून एक लोक भेटतात. असे काही व्यक्ती भेटलेत का, काही लोक भेटलेत का? नक्की अशी खूप व्यक्ती आहेत की ज्यांचा माझा आदर्श पाठिंबा आहे. आता मी जो बिझनेस करतोय त्याच्यावर पाठीमागे नक्की आदर्श हात आहे, आणि ते इथपर्यंत मला पोहोचवतात की जेणेकरून मी नाव नाही घेऊ शकत येतात की बाबा ज्यांचे 100% माझ्या पाठीमागे आदर्श हात आहेत, जेणेकरून मी आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलोय. वास्तविक तुम्ही आतापर्यंत खूप सारी घरं उभारलीत त्याच्या माध्यमातून, बरोबर. घर काम करत असताना पैसा भेटतो म्हणून काम करणं हा एक भाग वगैरे राहिला, एक समाधानासाठी काम करणं भाग वगैरे राहिला. नक्की समाधान कशामध्ये मिळालं आतापर्यंत? 100%. आता जर तुम्ही बघायला गेलात तर एक अगोदर म्हणजे माझ्या आई वडिलांनी जे घर बांधलंय कोल्हापूर वारनगर मध्ये घर आहे, तर त्या घराचे ज्यांनी ते घर बांधलं ते शंकर मिस्त्री जे आहेत आता इथं नाहीत, तर त्यांची सुद्धा आठवण त्यांना आता आज तगायत आहे. अशी काहीतरी एक वास्तू आता मी बऱ्यापैकी साधारण 1200-1250 घरांना मी आतापर्यंत पोझिशन दिलंय. 2007 पासून ते आतापर्यंत 1200-1250 लोकांना मी पोझिशन दिले घरात. ती जे एक समाधान मिळतंय की घर मी एखाद्याला पोझिशन देतोय, तर ते समाधान वेगळंच असतंय. म्हणजे तुम्ही बिझनेस करताय, बिझनेसच्या पलीकडे जे समाधान लोकांच्याकडनं, आणखीन हा जो विषय हा जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे प्रत्येकाच्या घराने एक स्वप्नातलं घर प्रत्येकानं बघितलं असतं की नाही बाबा मला हे स्वप्नातलं घर मला असं करायचंय तसं करायचंय. आणि घरातला एक मुख्य माणूस असतो की बाबा नाही सकाळी 8-9 वाजता घरातून बाहेर पडतो आणि संध्याकाळी दिवसभराची ड्युटी करून तो संध्याकाळी परत आपल्या घरी येतो. हे एक जिव्हाळ्याचं ठिकाण आहे की बाबा दिवसभर तो कंटाळून येतो, आणखी तो घरी शेवटी येतो. तो एक जिव्हाळ्याचा विषय कायमस्वरूपी आपल्या हे स्मरणात राहतो की बाबा नाही घर प्रत्येकाचं एक स्वप्न आहे की घर असावं, तर ते आपण डेव्हलप करायचं काम करतो. याचबरोबर ते अजून एक काम, तुम्ही गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्टदार म्हणून काम करताय, बरोबर. तेच कशी कामं भेटतात काय? गव्हर्नमेंटची कामं आपण जी घेतो, समजा मला आता एक रिसेंटली एक विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं काम मिळालंय. म्हणजे आयुष्यभर ते विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं काम मी करतोय, हे मला खूप प्राऊडली मी सांगू शकतो की बाबा नाही मी विठ्ठल रुक्माईच्या मंदिराचं काम करतोय. आता मी जिल्हा परिषद शाळेचंही काम करतोय. आता जिल्हा परिषद शाळा म्हणजे जे शिक्षणाचं क्षेत्र आहे ते सुद्धा मी आता काम करतोय. मला खूप म्हणजे मी स्वतःला असं प्राऊड फील करतोय, मी कंपनीसाठी असं एवढं प्राऊड फील करतोय की नाही बाबा मी अशा काही गोष्टीसाठी मी आपलं कंपनी आपलं तिथं काम करते. आता काय आहे की जेव्हा तुम्ही कोल्हापूरमधून 2007 इकडे आलात, नंतर तुम्ही जॉब केलात, नंतर व्यवसाय उभारलात, आपल्याला एक क्षेत्रामध्ये काम करायचंय, कारण काय तुम्हाला एक्सपिरियन्स होता इकडचा बॅकचा की मी इथं काम केलं या साईडला वगैरे. तुमच्या आधी पण खूप सारे कॉन्ट्रॅक्टर असतील. नक्की त्यांना पाठीमागे सारून आपण त्यांच्या बरोबर ते काम केलं पाहिजे किंवा त्यांच्या पुढे काम करत राहिलं पाहिजे, हे कसं साधला तो मेन सगळा? मेन म्हणजे ह्या गोष्टी ह्या बिझनेसमध्ये 2 गोष्टी आहेत, क्वालिटी आणि सर्व्हिस. ह्या 2 गोष्टी आहेत की ज्या आपल्याला लोकांना जर मिळाल्या, कारण की घर बांधताना लोकांना RCC बांधकाम प्लास्टर पर्यंत लोकांच्या काहीही शंका नसते. ज्यावेळेस फिनिशिंगचे आयटम येतात की बाबा नाही बाबा तुम्हाला टायलिंगचा विषय, पेंटिंगचा विषय, हा प्रत्येकाचा चॉईसचा विषय, ठीक आहे, तिथपर्यंत त्या लोकांच्यापर्यंत पोहोचणं किंवा त्या फॅमिलीपर्यंत पोहोचणं, त्यांना समजावून सांगणं की ही गोष्ट योग्य आहे, ही गोष्ट अयोग्य आहे, कारण त्यांना त्यातलं काही नॉलेज नसतं. त्यामुळे त्यांना त्या पर्टिक्युलर गोष्टी समजावून सांगणं की बाबा नाही ही गोष्ट योग्य आहे, ही गोष्ट अयोग्य आहे, हा कलर असला पाहिजे, हा कलर नसला पाहिजे, डोअरचे फिनिश असे असतात, त्यानंतर आपली सीव्ही फिटिंग अशी असते, सॅनिटरी अशी, ह्या ज्या गोष्टी आपण समोरच्या सांगतो विश्वासात घेऊन, त्यावेळेस समोरचा क्लायंट कन्व्हिन्स होतो की बाबा नाही ओके. कारण की लोक सांगण्यापेक्षा बघण्यावरती जास्त विश्वास ठेवते. आता सध्या रनिंग माझ्या साईड 43 साईड्स आहेत. प्रत्येक क्लायंटला बोलण्यापेक्षा प्रत्येकाला माहिती आहे, प्रत्येक क्लायंट आम्ही डायरेक्ट क्लायंटचे नंबर देतो की बाबा हा क्लायंटचा नंबर आहे, आणखी आमच्या परस्पर जाऊन त्या क्लायंटला भेटा तुम्हाला तीच माहिती मिळेल की जे आम्ही दिले ते आमचं काम बोलते. म्हणजे त्याला आम्हाला कुणाला असं काही वेगळं सांगायची गरज नाही, क्लायंट जाऊन सांगायची गरज नाही की बाबा नाही तुम्ही असं सांगू नका, वेगळं सांगा, असं करा, कारण की काम बोलते. प्रत्येकाच्या ठिकाणी घरी गेल्यानंतर बसल्यानंतर प्रत्येकाची क्वालिटी म्हणजे कामाची क्वालिटी त्यामध्ये दिसते, वेगळं सांगायची गरजच नाही. तीच दिल्यामुळे तुम्ही आतापर्यंत पोहोचलाय. 43 साईड चालू आहेत पुणे शहरामध्ये. बऱ्यापैकी काय होतं, पॉलिटिक्स असतील, ह्या पॉलिटिक्सवाल्यांचा काही त्रास होतो? नाही, आपली बिझनेस करताना हा अडचणी नक्की येतात. आणि मला असं म्हणायचं आहे की प्रॉब्लेम्स यायला पाहिजेत. मला रोज प्रॉब्लेम येतात, त्याशिवाय सोल्युशन सापडत नाही.
आणि ते जे प्रॉब्लेम्स आले त्यामुळे मी आज इथपर्यंत आहे. जर मला प्रॉब्लेम्स आले नसते आतापर्यंत तर ते सोल्युशन सापडलं नसतं तर मी इथपर्यंत आलोच नसतं आतापर्यंत. बऱ्याचदा इंजिनिअरिंग वाल्यांना खूप जरा काय केलीस इंजिनिअरिंग किंवा जॉब नाही, जॉबलेस आहे, बेरोजगारी दाखवलं जातं. याबद्दल काय वाटतं? आता मी लास्ट 1-2 महिन्या पाठीमागं इंटरव्ह्यूसाठी मी ऍड टाकली होती. तर त्या दरम्यान मुलं आले होते, बरेच मुलं होते. म्हणजे त्यांचं शिक्षण काही सिव्हिल झाले होते, काही डिप्लोमा सिव्हिल होते. तर त्यांच्यामध्ये आजच्या घडला विषय असं झालाय की ती लोक जी आहेत म्हणजे ती जे मुलांच्या मध्ये ती क्वालिटी राहिली नाही. आम्ही 2007-8 साली आम्हाला ज्यावेळेस मी ज्यावेळेस फ्रेशर होतो, जॉब करत होतो, त्यावेळेस आमचे निखिल शाह साहेब म्हणून होते, ते प्रोजेक्ट इन्चार्ज होते आमच्या प्रोजेक्टचे. तर आम्हाला अक्षरशः असं वाटायचं की तू म्हणजे घरी गेल्यानंतर अशी घरची विचारायची की तू बिगारी काम करतोय का, कपडे तेवढे खराब व्हायचे. तर आजच्या मुलांना तसं नकोय, त्यांना फक्त ऑफिस पाहिजे, ऑफिस वर्क पाहिजे, शर्टिंग करून तिथं साईडवरती जायला पाहिजे, इथे पण गोष्टी पाहिजेत. पण आम्ही जे त्यावेळेस एफर्ट्स घेतलेत, जे आम्हाला ते प्रोजेक्ट यांचे माझे जे गुरु आहेत त्यांनी जे मला ते त्यांनी शिकवलं त्यावेळेस, त्यामुळे आपण इथं आहे. जर त्यांनी त्यावेळेस जर आम्हाला जर असे जर शर्टिंग करून जर साईडवरती जायचं, आणखी फक्त बघायचं, आणखी यायचं, असं जर गोष्टी तर आज इथं नसतोच नाही. असं काय प्रत्येक क्वालिटी चेकिंग म्हणजे आम्हाला अक्षरशः ते वळंबा असेल, त्यावेळेस डायगोनल असेल आपल्याला, त्यावेळेस हे सगळ्या गोष्टी त्यांनी आम्हाला सांगितलेत, करून उभं राहून करून घेतात आमच्याकडून. त्यावेळेस आम्ही आज इथं आहे, हे सगळं आम्हाला आज बघायला मिळतं. ह्या सर्व गोष्टी केल्या म्हणून आज तुम्हाला ह्या कामातले बारकावे माहीत झाले आणि तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकला. सर, बऱ्याचदा बोलत होतं की कॉन्ट्रॅक्टदारीमध्ये खूप पैसा आहे. खरंच पैसा आहे का? पैशापेक्षा समाधान खूप महत्वाचं आहे यामध्ये. पैसा सगळेजण मिळवतात, पण आतापर्यंत मी पैशासाठी 100% प्रत्येक बिझनेस पैशासाठीच करतो, सगळ्या गोष्टी आहेत. पण मी पैशापेक्षा समाधानासाठी ह्या गोष्टी करतो. आपण मुळशी असेल, हिंजोडे असेल, या खूप साऱ्या मोठ्या ठिकाणी आपला व्यवसाय करत आहे. जरा तसं जर पाहिलं तर इकडच्या लोकांनी खूप साऱ्या जमिनी विकलेल्या आहेत असं, आणि खूप सारे त्याच्यावरती आपण एक मूळचं पॅटर्न तयार झाला. अशी खूप ती वेगळी स्टोरी आहे, त्याच्याकडे मी जाणार नाही कारण ते आपण सगळ्या मूवीमध्ये पाहिलेला भाग वेगळा. पण अशा ठिकाणी काम करत असताना अशा काही वेगळ्या काही अडचणी येतात का? अडचणी तर 100% येतात. अडचणी येत असताना प्रॉब्लेम्स येतात, पण त्याला पर्टिक्युलर सोल्युशन पण आहे. या जगात कुठलीही अशी अडचण नाही की त्याला सोल्युशन नाहीये. त्यामुळं अडचणी येत राहतात. रोज एक नवीन अडचण येते, रोज एक नवीन फोन येतो, रोज एक नवीन अडचण येतात, पण त्यातून सोल्युशन काढून आपण तिथपर्यंत पोहोचतो. म्हणून त्या उलट अडचणीमुळे तुम्ही म्हणसाल की तुमचा गुरु कोण आहे नक्की, तर गुरु म्हणसाल तर माझ्या अडचणी आहेत, प्रॉब्लेम्स हे माझ्या 100% गुरु आहे माझं, जेणेकरून मी आज इथपर्यंत पोहोचलोय. बऱ्याचदा आपण जॉब करतोय एखादा मुलगा, तिथे फक्त आपण आपल्याकडे खूप सारा स्टाफ असेल, तर जॉब करतोय एखादा मुलगा 9 ते 5 जायचं किंवा जे काही ऑफिसमध्ये जायचं काम करायचंय, अशाने कंपनी चालत नाही. एम्प्लॉई त्या पद्धतीने काम करतायत, तर एम्प्लॉई कशा पद्धतीने हँडल करता किंवा एम्प्लॉई कशा पद्धतीने सांभाळले पाहिजे असं म्हणा. नक्की. आता पर्टिक्युलर वात्सल्यबद्दल जर बोलताल तर माझ्या कंपनीत एम्प्लॉय नाही म्हणायला काही अडचण नाही. माझी टीम आहे. माझी टीम ऍज अ एम्प्लॉय म्हणून कधीच नाही काम करत. ऍज अ ओनर म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्ही जर माझ्या साईट्सवरती कधी जर गेलात तुम्हाला लक्षात येईल की तो ऍज अ एम्प्लॉय म्हणून कधीच नाही काम करणार. ऍज अ टीम मेंबर, ऍज अ कंपनीसाठी, प्रत्येक जण कंपनीसाठी एफर्ट्स देतात. तुम्हाला त्या ठिकाणी असं वाटणारच नाही की तो एम्प्लॉय आहे किंवा तो कंपनीचं काम करतोय वगैरे वगैरे. म्हणजे 9 ते 6 वगैरे असली की आमच्याकडे भानगडच नाही. एम्प्लॉय कधी 8 वाजता तर 8 वाजता, जर एखादं जर काम सुरू झालं तर 8 वाजता, रात्री 8-9 वाजेपर्यंत आमच्या साईट चालू असतात. त्यामुळे असं कुठल्याही माझ्या कंपनीमध्ये असं एम्प्लॉय म्हणू शकत नाही. सगळी टीम आहे माझी आणि सगळी आम्ही ग्रुपिंगनं काम करतोय. कारण मी जनरली ऍज अ कुठल्या तरी एकदम डायरेक्ट चेअरवरती येऊन बसलोय अशातला नाही. मी बॉटम मधून चालू, त्यामुळे मला पर्टिक्युलर एम्प्लॉयच्या काय नेमक्या गरजा आहेत, तुला काय पाहिजे काय नाही हे पर्टिक्युलर मला माहिती आहे. त्यामुळे तिथपर्यंत जायचे म्हणजे तिथं ऍज अ एम्प्लॉय म्हणून मी कधीच कोणाला वागवलेलं नाही आतापर्यंत. त्यामुळे तुम्ही चांगल्या पद्धतीने एम्प्लॉयशी टिकून आहेत. तुम्ही मग आपलं बोलताना सांगत की 8 वर्षापासून तुमचे एम्प्लॉय तुमच्या बरोबर काम करत आहेत. 100% ते आहेत आज 100% आज आहे. ते फक्त त्या गोष्टीमुळे तुम्ही त्यांना एम्प्लॉय म्हणून ठेवलं नाही, कधीच नाही ठेवलं आतापर्यंत एम्प्लॉय म्हणून. आता यानंतर विषय असा येतो, तुम्ही कोल्हापूर पासून पुण्यापर्यंतचा प्रवास केलाय. कोल्हापूरमध्ये असताना काय पाहिलं होतं स्वप्न की यार मला पुण्याला जाऊन हे करायचंय, असं काय होतं स्वप्न? ज्यावेळी कोल्हापूरमध्ये अशी पुण्याची क्रेज होती की पुण्यासारख्या IT हब सारख्या ठिकाणी किंवा मेट्रोपॉलिटन सिटीमध्ये आपण आता जातोय, तर म्हणजे नवीन होतं ह्या सगळ्या गोष्टीसाठी. हे सगळे मोठमोठे बिल्डिंग्स आणि ह्या सगळ्या ज्या सुरुवातीला येतो आणि आपण अशा बिल्डिंग्स कधी बांधणार आणि आपण ह्या लेवलचं कधी होणार. पण जसे जसे एक्सपिरियन्स येत गेले तसं ह्या सगळ्या गोष्टी आता पॉसिबल वाटतात. आणखी तिथं पण नक्की अचिव्हमेंट करत. कोल्हापूरमधून निघाल्यानंतर इकडे पुण्यामध्ये जो जॉब केला, पेमेंट काय होतं तेव्हा जॉबसाठी?
सुरुवातीला जेव्हा मी इनिशियली सुरुवात केली तेव्हा माझ्यावरती 5,500 का 6,000 पेमेंट होता. जेव्हा जॉब सोडला तेव्हाचा पेमेंट काय होतं? 62,000, 62,000. बरोबर, खूप चांगल्या पद्धतीने का होतं. तर काय आता बऱ्यापैकी स्टार्टिंगला खूप कमी देतात पेमेंट, त्याच्याबद्दलचं काय? म्हणजे आता असं नाही म्हणणार की मी तुमच्याकडे काय दिलं जातं, पण देतात. तर मग त्यामध्ये मुलांच्या गरजा असतील, जो काही एम्प्लॉय त्याच्या गरजा भागत नाहीत, 12-15 मध्ये नाही भागत गरजा सध्याच्या. 100%. तर त्याबद्दलचं काय? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखाद्या बिझनेसमॅनला किंवा एखाद्या ओनरला एखाद्या स्टाफकडून आता एखादा फ्रेशर जरी असेल, माझ्याकडे फ्रेशर पण आहेत, माझ्याकडे फ्रेशर पण जॉब करतात. तर फ्रेशरला ज्यावेळेस जर समोरच्याला ओनरला जे पाहिजे जर गोष्टी मिळत असतील तर त्याला पेमेंट 7,000-8,000 देण्याची गरजच नाही. आता काही माझ्याकडं एक लास्ट 6 महिन्याआधी एक BCVला आला होता, त्याला 5 वर्ष एक्सपिरियन्स होता. ती सॅलरीची अपेक्षा 15,000 रुपये होती. म्हणजे 6 वर्षात तुम्हाला तेवढा एक्सपिरियन्स मिळालाच नाही, 6 वर्ष तुम्ही ते कामच नाही केलं, त्यामुळे तुम्ही आज 15,000 रुपयाची आत्तापर्यंत अपेक्षा करताय. आणि ते 6 वर्षाचे एक्सपिरियन्स माझ्याकडे आता म्हणजे त्यानंतर एक 3 वर्षाचा एक्सपिरियन्स वाला होता. तो नाही म्हणला की मला 30,000च्या आतमध्ये जमणार नाही सर, तुम्हाला जमणार नाही. ओके, नाही तर ठीक आहे. त्याला म्हणायचं पॅशन, त्याला म्हणायची ग्रोथ. तर तुम्ही 6 वर्षात जर तुम्ही 15,000 रुपये जर अपेक्षा करत असला तर ती ना तुम्ही जेवढे एफर्ट देतात तेवढं तुम्हाला ओनर तेवढ्या गोष्टी बेअर करेल. तुमचं 2000 मला वाटतं 4 मध्ये इंजिनिअरिंग तुम्ही स्टार्ट केलं असेल, 8 मध्ये संपलं असेल 4 वर्षामध्ये. तर तेव्हाची शैक्षणिक पद्धत आणि आत्ताची दोन्ही जर विद्यार्थी बाहेर काढले तर ते कशा पद्धतीने आहेत असं? नक्की हा प्रॉब्लेम मला साधारण 1-2 वर्षापूर्वी जाणवला. काय होतं की आता बऱ्यापैकी जो डिप्लोमा किंवा डिग्री करून जो बाहेर पडतोय क्लास, तर ह्याच्यामध्ये जे प्रॅक्टिकल नॉलेज आहे ते प्रॅक्टिकल नॉलेज ह्यांच्यामध्ये काहीच नाहीये. म्हणजे तुम्ही थेरॉटिकल नॉलेज तुम्ही जे पुस्तकी ज्ञान जे घेताय ते आणखीन साईडवरचं एक्झिक्युशन ह्यामध्ये खूप मोठा फरक आहे. तर ह्या गोष्टी मला थोडं जाणवायला लागल्या, कारण की ज्याला 5-10 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे त्यांना स्क्वेअर इंच स्क्वेअर मीटर मध्ये कन्वर्जन करणं म्हणा, किंवा काय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन असतील, त्यानंतर काय स्टील कॅल्क्युलेशन, क्वांटिटी कॅल्क्युलेशन असतील, किंवा साईडवरचे एक्झिक्युशन सुद्धा हे जमत नाहीत. तेवढं रिझन म्हणजे काय? ट्रेनिंग. इथं कुठंही थेरॉटिकल मध्ये तुमचं ट्रेनिंग नाही. मग ट्रेनिंग कॉलेजमध्ये जे असेल ते असेल. त्यानंतर मी 1-2 वर्षापूर्वी एक ट्रेनिंग प्रोग्राम चालू केला की जेणेकरून माझ्या स्टाफ सुद्धा मी महिन्यातून 2 वेळा आम्ही ट्रेनिंग प्रोग्राम घेतो. त्यामध्ये साईडवरती येणाऱ्या अडचणी, साईडवर तुम्हाला बाबा अडचण आली, मिक्स प्रोपोर्शन मध्ये काय अडचण आल्या किंवा तुमच्या क्वांटिटीज मध्ये काय अडचण आल्या, ते त्यांनी स्वतः तिथे शेअर करतात, जेणेकरून ते डिस्कशन झालं तर त्यामध्ये सोल्युशन निघतं. कारण की थेरॉटिकली ज्या काही गोष्टी आहेत ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीत काही गोष्टी. तर त्या ठिकाणी आम्ही ती ट्रेनिंग अरेंज करतोय की जे प्रोफेशनल्स आहेत, स्ट्रक्चरल मध्ये जे काही प्रोफेशनल्स आहेत त्यांना बोलवतोय, त्यानंतर इंटिरियर मध्ये जे काय आहे ते त्यांना बोलवतोय आम्ही, आणि त्या पद्धतीने आम्ही ते त्यांना ट्रेनिंग देतो, जेणेकरून तो स्टाफ माझा जो आहे तो फुलफिल असेल. ह्या गोष्टी थोड्याशा याचा परिणाम वेगळा होतोय. म्हणजे काय की बऱ्यापैकी आपण फक्त पुस्तकी ज्ञान घेऊन बाहेर पडल्यानंतर जेव्हा प्रॅक्टिकली आपल्याला काही काम करायचं त्या फील्डवरती किंवा ज्या गोष्टीवरती ते जाऊन त्यात आपल्याला म्हणजे मुलांना करता येत नाही म्हणायला लागेल, किंवा ते मुलं कुठेतरी कमी पडतात. मग हे शैक्षणिक पद्धत बदलली पाहिजे का, किंवा तुमच्या वेळी कशी होती हा विषय येतो एक? आमच्या वेळेस आमच्या वेळेस काम करण्याची पद्धत आणखीन शिक्षण घेण्याची पद्धत आणि आत्ताच्या मुलांची काम करण्याची पद्धत आणखीन शिक्षण घेण्याची पद्धत जमीन आसमानाचा फरक आहे. कशा पद्धतीने फरक? म्हणजे फरक काय जाणवतो असा फरक? आता आम्ही ज्यावेळी पासआउट झाल्यानंतर आम्हाला 2-3 वर्ष जे काही शिकवलं गेलं म्हणजे प्रॅक्टिकली साईडवरती, ती शिक्षण घेण्याची किंवा शिकायची कॅपॅसिटी मुलांची नाही, किंवा शिकत नाहीत मुलं. बरोबर. म्हणजे मुलंच कुठेतरी शिकण्यासाठी कमी पडतात, फक्त डिग्री घेऊन बाहेर पडतात. मग डिग्री घेतल्यानंतर याचा परिणाम असा येतो की पुढे आपल्याला इंटरव्ह्यूला प्रॉब्लेम येतोय किंवा साईडवरती प्रॉब्लेम येतो, अशा गोष्टी होत आहेत. आता बऱ्यापैकी खूप साऱ्या मुलांना ना काम करायचंय फक्त ऑफिसमध्ये बसून किंवा मोबाईल असेल, लॅपटॉप असेल, असं आहे. तर हा फक्त ट्रेंड म्हणून सोशल मीडियावरती आला, सोशल मीडियामुळे आला. तर सोशल मीडियाचा तुम्हाला फायद्यापेक्षा तोटा जास्त वाटतोय का? सोशल मीडियाचा आपण चांगल्या पद्धतीने जर वापर केला तर नक्की सोशल मीडिया फायद्याचं आहे. आणि जर सोशल मीडिया फक्त मोबाईलसाठी जर यूज केला आपण, म्हणजे सोशल मीडिया आपण जर ते बाकी सगळे फेसबुक, इन्स्टा वगैरे बाकी वेगळ्या पद्धतीने यूज केला तर नक्की सोशल मीडिया तोट्याचं. सर काय आहे की आपलं शिक्षण झाल्यानंतर आपल्याला व्यवसायामध्येच जायचंय असं तरुण पूर्णपणे कॉलेजमध्ये असं ठरवतोय. बरोबर. याबद्दलच आपलं काय मत आहे? म्हणजे ही क्रेज का निर्माण झाली, काय याबद्दल काय सांगा? सगळ्यांना व्यवसाय करायचा, व्यवसायासाठी एफर्ट्स नाही द्यायचे. प्रत्येकाला असं वाटतं की आज ठीक आहे विनायक खाडे आज इथं आहे, पण विनायक खाडे इथंपर्यंत यायसाठी त्यांना किती कष्ट केलेत
ह्याच्या आधीचे एफर्ट्स किती आहेत हे लोकांना दिसत नाही. तर माझं म्हणणं असं आहे की प्रत्येकानं बिझनेस मध्ये यावं, प्रत्येकानं बिझनेस करावा, पण बिझनेससाठी एफर्ट्स लागणारे आज तुम्ही जॉबसाठी जे देताय 9-10 तास वगैरे, ते 9-10 तासासाठी स्वतःसाठी जर दिले तर नक्की बिझनेसमध्ये प्रत्येकजण बिझनेसमॅन होईल. प्रत्येकजण वेगळा क्लास घेऊन आलाय आता जगामध्ये. प्रत्येकाचे वेगळं स्किल आहे, प्रत्येकाच्या माइंडमध्ये वेगळी क्रिएटिव्हिटी आहे. फक्त ती ओपन झाली पाहिजे आणि प्रत्येकाने तेवढे एफर्ट्स दिले पाहिजे, प्रत्येकाने तेवढं कष्ट केलं पाहिजे. कुणाला इथं कष्ट नकोय, फक्त नाही बाबा हा ठीक आहे बिझनेसमॅन म्हणल्यानंतर एक 4 व्हीलर गाडी, एक ऑफिस, एक चेअर, ह्या गोष्टी आता सध्या शून्यातून विश्वास निर्माण करण्याचे दिवस आता नाही आहेत. सध्या कष्ट आणि कष्ट आणि कष्टच. यांचा एक विषय असेल की तुम्ही जेव्हा जॉब करत होते म्हणजे कोल्हापूर सोडल्यानंतर घरच्यांच्या किंवा नातेवाईकांच्या काय प्रतिक्रिया होत्या तेव्हाच्या बोलतोय मी. ऍक्च्युली कोल्हापूरमधून म्हणजे कोल्हापूरमध्ये मी पासआउट झालो ज्यावेळेस माझे वडील प्रिन्सिपल होते तत्सर कुली मिलिटरी अकॅडमीमध्ये, आणि आई संस्थेत डायरेक्टर होती. तर जेव्हा मी तिकडून सोडलं म्हणजे त्यावेळेस वडिलांचं असं मत होतं की नाही तू कोल्हापूरमध्ये नाही, तू पुण्यामध्ये जा, पुण्यामध्ये जाऊन तू काहीतरी करून हे कर. म्हणून एक पप्पांनी सांगितलं की बाबा तू एक जॉब कर. मग ते जॉब सुरू केला. मी जॉब करता करता घरच्यांना ह्यातलं काहीच माहित नव्हतं की मी जॉब करता करता बिझनेस करतोय किंवा काय करतोय, ह्यातलं काहीच माहित नव्हतं. ज्यावेळेस मी जॉब सोडलो त्यावेळी घरच्यांच्याकडून सुद्धा मला असं झालं की कशाला जॉब सोडतोय, एवढा सुखासुखी जॉब आहे, एवढं 62-65 पगार आहे, कशाला सोडतो तू जॉब, चाललंय बरोबर चाललंय, लग्न झालं तुझं रिसेंटली, एक मुलगी आहे तुला, तर ह्या गोष्टी तू करू नको. तर नाही, पण ते मनात कुठे बसतच नव्हतं. मग त्यांना सांगितलंच नाही मी की बाबा मी जॉब सोडतोय, मी जॉबच चालू असं सांगायचं मी सुरुवातीला. त्यानंतर मी ज्यावेळेस कामं घ्यायला सुरुवात केली त्यानंतर हळूहळू ज्या अचिव्हमेंट दिसायला लागल्या त्यानंतर म्हणजे ह्याला खूप कालावधी लागला. म्हणजे ह्या जो स्ट्रगल आहे सुरुवातीचा त्यावेळेस पैशाची अडचण वगैरे ह्या सगळ्या गोष्टी त्यातून सगळ्या ह्या फेज मधून गेलो मी ऑलरेडी. त्यानंतर हे ज्यावेळेस हळूहळू ते झाड जसं दिसायला लागलं तसं त्यानंतरच्या मग ते अचिव्हमेंट जसं होत गेलं तसं त्यानंतर ते त्यांना खूप आता प्राऊड फील होतं. आता तरी प्राऊड फील होतं. फक्त जेव्हा जॉब सोडायचं काय होतं की आपल्याला फिक्स इन्कम आहे तो इकडनं येईल का नाही हा विषय असतो म्हणून कदाचित ते बोलत असतील. 100%. कारण की आपल्याला मराठी समाजात हा एक विषय आहे की नाही बाबा जॉबपेक्षा बिझनेसपेक्षा जॉब ओके, महिन्याला पगार येतोय, महिन्याला हप्ता जातो, एक 4 व्हीलर गाडी, एखादी 2 व्हीलर घ्यायची, एखादा 1 BHK फ्लॅट घ्यायचा, नाही तर मॅक्स टू मॅक्स एखादा 2 BHK फ्लॅट घ्यायचा, तो हप्ता झाला, तो लाईफ सेट झाली, ओके पुण्यामध्ये माझा मुलगा राहिलाय, चालू संपला विषय. इथपर्यंत लाईफ मध्ये जातो जॉबमध्ये. आता त्यांना खूप प्राऊड फील होतं की नाही बाबा आता त्यावेळेस त्याला अडवलं नाही आपण, ओके नाही. यांना एक प्रश्न असा येतो, तुम्ही आता मग विचारलं की लग्न झालं होतं नंतर जॉब सोडला, लग्नाच्या नंतर डिसिजन घ्यायला कधी असं दडपण असतं का किंवा त्याचा काही त्रास होतो का किंवा विचार करायला होतो का? लग्न नसल्यावरती लग्न नाही होते किंवा लग्न झालेलं नाहीये तेव्हा काय एकटा आहे कधी कुठले निर्णय घेऊ शकतो, त्यानंतर असे काही असतात का? नाही, जनरली माझ्या मिसेसने पण तसा पाठिंबा दिला मला की नाही बाबा की करताय तर करा, कारण ते मिसेस पण माझी जॉब करत होती, तर त्यामुळे असं कधी दडपण नाही आलं. पण सगळ्यासाठीचा पाठिंबा होता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी इझिली होत गेल्या. आता सध्या तरुणांकडे येईल मी की तरुणांनी सध्या गाडी असेल, मोबाईल असेल, ही एक क्रेज निर्माण झाली, हे का किंवा मुलं याच्याकडे का जात आहेत, याच्याकडे का धावतायत, का धावतायत, याचे काय कारण आहे? आता समाजात एक विषय असं झालाय की लोकांना दिसतंय की बाबा त्याच्याकडे एखादी गोष्ट आहे ती मला पण पाहिजे. ह्यामुळे पण लोकांना हे माहित नाही की बाबा आज कसं झालं प्रत्येक गोष्टी लोनवरती मिळायला लागली. आयफोन जरी असेल 2 लाखाचा आयफोन तुम्हाला 5,000 पर्यंत तुम्हाला आयफोन मिळतोय. पण मुलांनी त्याच्या पाठीमागे न धावता आपण पहिल्यांदा अचिव्हमेंट काय करतोय, आपण बिझनेस काय करतोय, आपण जॉब काय करतोय, ह्याच्या मागं तुम्ही अचिव्हमेंट कडे धावलं पाहिजे. तुम्ही काय अचीव्ह करताय, टार्गेट काय अचीव्ह करताय, हे तर सगळे आयफोन वगैरे हे नंतर आपल्याला घेता येतीलच, तो विषय नाही. पण आपण त्यासाठी काय एफर्ट्स केले पाहिजेत, आपण बिझनेस केला पाहिजे, बरोबर? ठीक आहे, आपल्यात काय गुणधर्म आहे ते प्रत्येकाने ओळखलं पाहिजे की आपण काय करतोय, आपल्याला काय करायचंय, प्रत्येकाने ओळखलं पाहिजे आणि त्या दिशेने झालं पाहिजे. नाही तर हे अशा या गोष्टी होत करणार आहेत. हे युथ हे सगळे ह्यामध्ये मोबाईल आणि ह्याच्यामध्ये जाणार आहे सगळे. त्यामध्ये बऱ्याच प्रश्न हे जातो की तरुणांनी व्यवसायामध्ये आलं पाहिजे, हा का उच्चारला जातो प्रत्येक वेळी प्रश्न? आलं पाहिजे सांगितलं का जातं, आलं पाहिजे प्रत्येक व्यावसायिकाकडून सांगितलं जातं, प्रत्येक मोटिवेशनल स्पीकर असते त्यांच्याकडून सांगितलं की व्यवसायामध्ये गेलं पाहिजे. नक्की का सांगितलं जातं किंवा त्यामुळे कदाचित तरुण जो कोणी युवक आहे किंवा मुलगा आहे तो कॉलेजमध्ये असतानाच असं ठरवतो की मला व्यवसायामध्ये जायचं. नक्की का? आता मी मध्ये बिझनेस ट्रेनिंग घेतलं होतं. मध्ये बिझनेस ट्रेनिंग म्हणण्यापेक्षा JSPM कॉलेजची मुलं होती, सेकंड इयरची मुलं होती. तर ते JSPM कॉलेजच्या मुलांच्या मध्ये एक साधारण तो 30-35 जणांचा मुलांचा ग्रुप होता. त्यामध्ये
त्यामध्ये बरेच जणांचे असे विषय होते की मग सर मला बिझनेस करायचा, मग बिझनेस कुठनं सुरुवात करायला लागेल, मला काय करायला लागेल सुरुवातीला, मग पैसे लागतात का सर बिझनेसला, मग त्यात एक मुलगी पण होती, सर मग मुलींना यामध्ये ग्रोथ आहे का सिव्हिलमध्ये, किंवा त्यामध्ये एक जण होता की सर तुमचं काय मत आहे, जॉब केला बरा की आपलं बिझनेस केलेला बरा. तर प्रत्येकाचं माइंडसेट वेगळं आहे. आता त्यातला जो मुलगा होता तुम्ही म्हणलं की सर मला बिझनेस स्टार्ट करायचा आहे, मला काय करावं लागेल. तुम्ही म्हणलं की बिझनेस तुझं कम्प्लीट झाल्यानंतर तू एखाद्या साईडवरती जॉब कर, किंवा आता चालू मग तू प्रॅक्टिकल नॉलेज घे साईडवरती, तू जात जा तिथं शिकत जा की बाबा ह्याला क्वांटिटी किती लागते, ह्याला एस्टिमेट अमाऊंट किती आहे, ह्याला प्रॅक्टिकल अमाऊंट जाते किती, ह्या सगळ्या गोष्टीचा स्टडी कर. त्यानंतर तुला ते अचिव्हमेंट कुठेतरी होईल की बाबा नाही का, नाही मग बिझनेस नाही सर माझ्याकडे आता 10 लाख रुपये आहेत, मग मी बिझनेसमध्ये तेवढी इन्व्हेस्ट केलं तर मला रिटर्न्स किती येतील. अशी रिटर्न्स येत नाहीत बिझनेसमध्ये. 10 लाख रुपये लावले आणि त्याची 12 लाख रुपये असेल तर कधीच नाही. तर त्याला मी म्हणलं की बाबा नाही, तू प्रॉपर गायडन्स घे, त्या ठिकाणी जा साईडवर, तू एस्टिमेट कर, कॅल्क्युलेशन कर, त्यानंतर ते कुठेतरी बाबा हा ठीक आहे मला ह्याचे प्रॉफिट किती आहे, लॉस किती आहे, बरोबर हे जे क्वांटिटीज किती आपण मिनिमाइज कसं करू शकतो, ह्या गोष्टी करा. त्यानंतर बिझनेसमध्ये आत्ताच्या घराच्या मुलांना काय पाहिजे की बिझनेस आला की मला बिझनेसमॅन व्हायचे, पास आउट झालं की मला बिझनेसमॅन व्हायचंय, बिझनेसमॅन झालं की मला 4 व्हीलर गाडी पाहिजे, आणखीन बाकी मला 1-2 साईड मिळायला पाहिजे. अजिबात आत्ताचा कस्टमर किंवा क्लायंट बेस इतका स्ट्रॉंग आहे की मार्केटमध्ये ऑप्शन भरपूर आहेत. हो, ऑप्शन तुम्ही नाही दुसरा नाही तर तिसरा ऑप्शन भरपूर आहेत मार्केटमध्ये. म्हणजे तुम्ही आज जर मार्केटमध्ये एखादी गोष्ट प्रॉडक्ट विकायला गेला त्याला कॉम्पिटिशन भरपूर आहे. तर तुम्ही ती ब्रँड व्हॅल्यू क्रिएट तुम्ही केली पाहिजे. बाबा तुम्ही इंजिनियर आहेत, इंजिनियर असल्यानं तुम्हाला तुमची ती ब्रँडची व्हॅल्यू, तुमची ते पर्टिक्युलर जे तुम्ही घर बनवताय किंवा जो प्रॉडक्ट बनवताय तो कसा असला पाहिजे, तो त्याची व्हॅल्यू किती असली पाहिजे, समोरच्याला परवडणार आहे का, बरं ठीक आहे तुम्हाला त्यांनाही परवडलं पाहिजे आणि तुम्हाला इथे लायबल पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर त्या गोष्टी प्रत्येकाला जमतील आणि तिथपर्यंत मुळापर्यंत त्यांनी गेलं पाहिजे. त्याशिवाय हे होणार नाही. फक्त म्हणून होत नाहीये असा विचार करून होत नाहीये. सर मी परत एकदा तोच प्रश्न विचारतोय किंवा तेच नाव विचारतोय की कोल्हापूर मधून एक रांगडी भाषा, ते सगळं पैलवान तयार होत आहेत, ते तिकडनं येऊन पुण्यामध्ये आपलं असं निर्माण केलं. त्यानंतर पाहिलेलं स्वप्न काय? छत्रपती शिवरायांचं असं काहीतरी स्मरणार्थ असं काहीतरी बनवायचं की जे कायमस्वरूपी सगळ्यांच्या लक्षात राहील. एक स्वप्न आहे नक्की. यांचा असा विषय हे पैसे कमवत राहील, ह्या सगळ्या गोष्टी होत राहतील, घरं बनवत राहू, घरे पोझिशन देत राहू, पण छत्रपती आज ज्यांच्यामुळे आपण पर्टिक्युलर हा सगळं आपण एकत्र आहे त्या शिवरायांसाठी असं काहीतरी बनवायचंय की जे कायमस्वरूपी सगळ्यांच्या स्मरणात राहील. कोल्हापूर पासून पुण्यापर्यंतचा प्रवासानंतर आजच्या युवकांना एक मोलाचा सल्ला भाऊ, एक मित्र म्हणून काय द्या? नक्की तुम्ही बाहेर ज्यावेळी तुम्ही पासआउट होतात नक्की बिझनेस करा, पण कष्ट ह्याशिवाय दुसरा इथं पर्याय नाही. जेव्हा तुम्ही सुरुवातीपासून तुमचे एफर्ट्स, तुम्हाला जे पुस्तकी ज्ञान मिळाले ते आणखी तुमचे कष्ट हे जर तुमचे एकत्र आलं तर नक्की तुम्ही बिझनेस करा. सुरुवातीला त्रास होईल, 3 महिने 6 महिने वर्ष 2 वर्ष 3 वर्ष त्रास होईल, पण नक्की एक ना एक दिवस तुमचा असा येईल की तुम्हाला नक्की अचिव्हमेंट मिळेल. हा एक तरुणाला सल्ला आहे. नक्की. सर एक लास्टचा प्रश्न असा आहे की आपण आदर्श कोणाला मानता? छत्रपती शिवाजी महाराज. जगात काय बऱ्याचदा आपण छत्रपती शिवाजी महाराज देवस्थानी आहेत, आधारस्तंभ किंवा खूप सारं काय, खूप छत्रपती शिवाजी महाराज मोठं करतो, पण आदर्श का आहेत हे विचारल्यानंतर सांगता नाही येते प्रत्येकाला किंवा काय. तर मी तुम्हाला विचारेल की का आज प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज पाहिजेत, प्रत्येकाच्या भिंतीवरती पाहिजेत, प्रत्येकाच्या गाडीवरती पाहिजेत, तुम्ही बघत असाल, पण प्रत्येकाला असं कुणाला विचारलं की बाबा छत्रपती शिवाजी महाराज का, त्याचं उत्तर कुणा म्हणजे बऱ्याच लोकांना देता येणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज हे समजून घेतले पाहिजेत प्रत्येकाने. छत्रपती शिवाजी महाराज काय होते, त्यांनी काय केले, गड किल्ले जे आतापर्यंत बांधले, आतापर्यंत जे गड किल्ले तुम्ही जर जाऊन बघितलं तर त्यामध्ये बारीक सारीक गोष्टी अशा आहेत की जे आपण आत्ताच्या इंजिनिअरिंगला सुद्धा लाजवेल अशा काही गोष्टी आहेत त्यामध्ये. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांची मॅनेजमेंट असेल, कन्स्ट्रक्शन म्हणजे त्यावेळेस गड किल्ले बांधले त्यावेळेची मॅनेजमेंट असेल, मॅनेजमेंटचं स्किल असेल, ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला समजून घेतल्या पाहिजे. त्या आजकालच्या लोकांना फक्त छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे एक बाबा नाही की बाबा माझा छत्रपती शिवाजी, माझा हा फोटो माझ्या हृदयात आहे, ठीक आहे, पण त्यांनी 100% प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवाजी महाराज आहेत. पण प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराज समजून घेतले पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराज काय होते, त्यांनी मॅनेजमेंट कशा पद्धतीने केली, त्यांच्याचं स्किल काय होते, त्यांनी एवढे सगळे मावळे, एवढे सगळे गोष्टी कमी मावळ्यांच्या मध्ये एवढं त्यांनी साम्राज्य कसं काय स्थापन केलं हे प्रत्येकाने समजून घेतलं पाहिजे. तर नंतरच प्रत्येकाला छत्रपती शिवाजी महाराज समजलं, नाहीतर नाही. बरोबर. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त आपण असं सांगायला नसले पाहिजे, ते असायला आपल्या जवळ असले पाहिजे. 100%. तुम्ही देखील खूप चांगल्या पद्धतीने गप्पा मारल्या. तुमचा
कोल्हापूर ते पुणे प्रवास, त्यानंतर पुण्यामधला बराचसा प्रवास आपण या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेतला. प्रेरणादायी आहे असं म्हणायला काही हरकत नाही, कारण खूप सारा विषय, एक नोकरी 5,000 पासून सुरू केलेली, नंतर पगार वाढत गेला, भाग वेगळा. पण जेव्हा पगार वाढल्यानंतर पण आपण जॉब सोडून आपण व्यवसायामध्ये आलं पाहिजे, आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं पाहिजे, किंवा आपल्याकडे जे स्किल आहे ते आपल्या स्वतःसाठी खर्च केलं पाहिजे असं ठरवून एक चांगल्या पद्धतीने केलं. माझ्याशी संवाद साधला, # वैयक्तिक या चॅनल वरती गप्पा मारून, त्याबद्दल मी # वैयक्तिक कडून खूप खूप धन्यवाद आहे. थँक्यू.